रेकॉर्ड चालू केलं. प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, मेकॅनिझम ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनची मेकॅनिझम ज्या ठिकाणी स्टार्ट होते त्याला आपण म्हणतो प्रोमोटर रिजन. आणि या प्रोमोटर रिजनला आरएनए पॉलिमरेज बाइंड होत असतं. या आरएनए पॉलिमरेज मध्ये अनेक सब युनिट असतात. त्यातलं सिग्मा फॅक्टर या प्रोमोटर रिजनला बाइंड होतो. आणि हा सिग्मा फॅक्टर प्रोसेस इनिशिएट करण्याचं काम करतो आणि शेवटी प्रोसेस एंड करण्यासाठी इथं टर्मिनेटर रिजन आहे आणि या टर्मिनेटर रिजनला बाइंड होणारा फॅक्टर आहे रो फॅक्टर. जो रो फॅक्टर प्रोसेस एंड करण्याचं काम करतो. So sigma factor of RNA polymerase helps in initiation of mRNA synthesis, while rho factor helps in ending of transcription. आणि मध्ये मग आवश्यक असणारे बाकीचे कोड असणार सिस्ट्रॉन रिजन मध्ये असेल तर होतं काय, प्रोसेस मध्ये काय होणार. फर्स्ट RNA polymerase, sigma factor of RNA polymerase binds to promoter region to form a promoter complex. आणि आता याच्यापैकी कोणता हे काय कॉपी होणार आहे तर फक्त अँटीसेन्स स्ट्रँड कॉपी होणार आहे. आणि प्रोमोटर रिजनला बाइंड झाल्याबरोबर हे जे असं कॉइल्ड होतं ना डीएनए, सुरुवातीला काय होणार आहे अनकॉइलिंग ऑफ डीएनए, अनवाइंडिंग होणार डीएनएचं, दोन्ही स्ट्रँड सरळ होणार. रिप्लिकेशन आठवा, दोन्ही स्ट्रँड सरळ होणार आणि त्याच्यातले हायड्रोजन बॉन्ड पण ब्रेक होणार. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार. दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार. दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार इथं. आता आपल्याला माहिती आहे की त्याच्यापैकी हे स्ट्रँड कॉपी होणार आहे. आरएनए पॉलिमरेज इथं बाइंड झालेला आहे. बाइंड झाल्यानंतर आता ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लिओटाइड हा कन्सेप्ट तर तिकडेही रिप्लिकेशन मध्ये होता, इथंही रिप्लिकेशन सारखंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. तर या ठिकाणी जो बबल तयार झालाय या भागामध्ये आता इथं न्यूक्लिओटाइड ऍक्टिव्हेट केले जातात. मग ऍडेनिन न्यूक्लिओटाइड असेल, ग्वानिन न्यूक्लिओटाइड आहे, सायटोसिन न्यूक्लिओटाइड आहे आणि युरॅसिल न्यूक्लिओटाइड. हे न्यूक्लिओटाइडचं चार्जिंग ऍक्टिव्हेशन पॉलिमरेज एन्झाईमच्या मदतीनं केलं जाईल आणि मोनोफॉस्फेटचे ट्रायफॉस्फेट बनवले जातील हेही आपल्याला माहिती आहे. आणि आता इथं कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड आणले जाणार, जोडले जाणार. आरएनए पॉलिमरेज एन्झाईम काय करेल, न्यूक्लिओटाइड आणणार. समजा आता इथं ऍडेनिन असेल तर इथं आणणार, कशाला आणणार आहे थायमिनच्या ऐवजी आता इथं युरॅसिल. इथं ग्वानिन असेल समजा तर इथं सायटोसिन. इथं सायटोसिन असेल ग्वानिन. इथं थायमिन असेल इथं ऍडेनिन. इथं ग्वानिन आहे सायटोसिन.
याप्रमाणे न्यूक्लिओटाइड आणले जातात, जोडले जातात, आणले जातात, जोडले जातात, याप्रमाणे प्रोसेस होते. 30 न्यूक्लिओटाइड्स पर सेकंद या स्पीडनं प्रोसेस होते. आणि कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड्स जे आहेत, या 3' प्राईम जे होतं 3' to 5' प्राईम न आहे, त्याच्यावर पॉलिमरायझेशनची प्रोसेस झाली. ती कोणत्या दिशेनं झाली आहे? 5' to 3' प्राईम. कारण पॉलिमेरेज एन्झाईम जे असतात ते 5' to 3' प्राईम न काम करतात. इथं प्रायमर पाहिजे का? नाही, प्रायमरची आवश्यकता नाही. आणि शेवटी पॉलिमरायझेशन करून 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 हे न्यूक्लिओटाइड्स जे कॉम्प्लिमेंटरी आहेत ते ऍड केले जातील. आणि आता हे mRNA बनेल. mRNA बनलं, टर्मिनेटर सिक्वेन्स कडे आल्यानंतर ते काय करणार? प्रोसेस स्टॉप करणार, टर्मिनेट करणार. आणि टर्मिनेट केल्यानंतर हा जो mRNA चा मॉलिक्यूल आता बनलेला आहे, याला म्हणायचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील तर त्यांच्यामध्ये कुठलंही प्रोसेसिंग होत नाही, डायरेक्ट ते यूज केलं जातं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. पण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये फर्दर प्रोसेसिंग यावर होत असतं. काय काय होतं आपण बघू आता. आता ही mRNA ची चेन तयार झाली, ही चेन इथून वेगळी होणार. वेगळी झाल्यानंतर हे DNA पूर्वीसारखं राहणार. पूर्वीसारखं याच्यामध्ये बेस पेअरिंग होणार, वाइंडिंग होणार, DNA पूर्वीसारखं आहे त्या स्थितीत राहणार. आता काय बनलेलं आहे? mRNA बनलेला आहे, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट बनलेला आहे. कोणत्या दिशेनं? 5' प्राईम टू 3' प्राईम या दिशेनं बनलेलं आहे. मग हे mRNA प्रोकॅरियोटिक असतील तर हे डायरेक्ट यूज केलं जातं. नो फर्दर प्रोसेसिंग इन प्रोकॅरियोट्स. mRNA डायरेक्ट यूज केलं जाईल. पण युकॅरियोटिक मध्ये मात्र डायरेक्ट यूज केलं जात नाही, त्याला प्रोसेसिंगची आवश्यकता आहे. काय आवश्यकता आहे बघू आपण, का तसं आहे तेही बघू. तर युकॅरियोटिक mRNA जो आहे त्याच्यामध्ये कोडिंग सिक्वेन्स आहेत, नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत. मध्ये मध्ये काही कोडिंग, नॉन कोडिंग, नॉन कोडिंग, 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 नॉन कोडिंग अशा प्रकारचे सिक्वेन्स असतात. जे कोड्स प्रत्यक्ष या प्रोटीन बनवायला पाहिजेत त्याला आपण म्हणतो एक्सॉन्स. फंक्शनल इन्फॉर्मेशन आहे ती एक्सॉन्स. आणि ज्यामध्ये नॉन कोडिंग सिक्वेन्स आहेत, ज्याचा काही उपयोग नाही आहे, पुढे कोड होणार नाही तयार, त्यांना आपण म्हणतो इंट्रॉन. तर प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट मध्ये फंक्शनल, नॉन फंक्शनल असे सगळे कोड एकत्र असतात. मग इथं काय केलं पाहिजे? असंच राहू द्या का? नाही. तर नॉन कोडिंग सिक्वेन्स, इथं स्प्लायसोम हा सेल ऑर्गॅनेल यूज केला जातो आणि स्प्लायसिंग प्रोसेस होते. स्प्लायसिंग होते म्हणजे काय केलं जातं? तर नॉन कोडिंग, इथं कटिंग केलं झालं, क्लीव करून त्याचे तुकडे तुकडे केले. नॉन कोडिंग सिक्वेन्स सगळे रिमूव्ह केले, इंट्रॉन्स रिमूव्ह केले आणि सगळे फक्त एक्सॉन 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 जोडले लायगेटच्या मदतीने. आणि एक्सॉन 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 सगळे जोडले. आता 5' प्राईम टू 3' प्राईम न हे जोडलेले आहेत. आता हे झालं फंक्शनल RNA. हे झालं फंक्शनल RNA. कारण इंट्रॉन नको असलेले सगळे सिक्वेन्स आता काढून टाकलेले आहेत. या प्रोसेसला म्हणायचं क्लिविंग अँड स्प्लायसिंग.
आता क्लिव्हिंग आणि स्प्लायसिंग झाल्यानंतर आणखी याला काही ऍडिशनल प्रोसेस या ठिकाणी होत असतात. हा ऍक्च्युअली आता कोडिंग सिक्वेन्स आहे. हा ऍक्च्युअली कोडिंग सिक्वेन्स आहे. या कोडिंग सिक्वेन्स मध्ये या एंडला काय असणार आहे निश्चित सांगता येईल. AUG इनिशिएशन कोडॉन असणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला 3 पैकी एक कोड स्टॉप कोडॉन पैकी UAA, UGA, UAG 3 पैकी एक कोडॉन तिथं असणार. आणि याच्यामध्ये फर्दर प्रोसेसिंग इथं 10 ते 100 UTR असतात, अनट्रान्सलेटेड रिजन. UTR अनट्रान्सलेटेड म्हणजे फंक्शनल नाही, इतर बेसेस आहेत जे ट्रान्सलेट होत नाही. आणि याला ग्वानोसिन रेसिड्यू कॅप तयार होतं. ग्वानोसिन रेसिड्यूचं कॅप तयार होतं म्हणजे जी फॉस्फेट 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 GTPचं कॅपिंग इथं होतं. या प्रोसेसला आपण म्हणतो कॅपिंग. कशासाठी कॅपिंग पाहिजे तर ट्रान्सलेशनची प्रोसेस व्यवस्थित व्हावी त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी कॅपिंग होतं. आणि इथं मध्ये 10 ते 100 बेसेसचा अनट्रान्सलेटेड रिजन आहे. त्याच्यानंतर इनिशिएशन कोडॉन टू स्टॉप कोडॉन साधारण 2500 बेसेस त्या दरम्यान असतात. त्याच्यानंतर अनट्रान्सलेटेड रिजन थोडा आहे इकडेही. आणि पॉलीएडिनिलेटेड पॉलीएडिनिलेट रेसिड्यू या ठिकाणी आहे. आणि त्याचं सुद्धा एक टेल याला जोडलं जातं. याला आपण टेलिंग म्हणतो. म्हणजे ऍडिशनल प्रोसेसेस काय झाल्या इथं कॅपिंग आणि टेलिंग. या टेल मध्ये 200 to 300 बेसेस असतात. 200 ते 300 बेसेसचं टेल इथं असतं. आता हे झालं फंक्शनल RNA mRNA. आणि हे mRNA आता पुढच्या प्रोसेससाठी वापरलं जाणार. हे mRNA आता न्यूक्लिअर पोर मधून बाहेर येणार. हे सगळं न्यूक्लियस मध्ये घडलेलं आहे. हे न्यूक्लिअर पोर मधून आता बाहेर येणार आणि जिथं प्रोटीन बनवायचं असेल त्याला जाणार. अशा प्रकारे या DNA कडनं mRNAच्या फॉर्म मध्ये एक कॉपी तेवढ्याच भागाची तयार झाली. आणि ती कॉपी प्रोटीन जिथं बनवायचंय तिथं ती आणली गेली. जसं काल आपण म्हटलेलं आहे की 100 नंबरच्या पेजची फक्त झेरॉक्स आम्हाला युनिटला लागणार होती, ती कॉपी करून आणलेली आहे. या DNA ची कॉपी करून mRNA पाहिजे त्या प्रोटीनसाठी फक्त बनवणे यालाच आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय काय होत आहे. पहिलं प्रोमोटर रिजन जिथं असेल तिथं RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होतं. सिग्मा फॅक्टर त्यातला तिथं बाइंड होतो. आणि अनवाइंडिंग होतं या स्ट्रँडचं. दोन्ही स्ट्रँड अनकॉइल्ड होतात, सेपरेट होतात. आणि एक बबल तयार होतो. नायट्रोजन इथं बेसेस जे आहेत ते ब्रेक होणार, हायड्रोजन बॉन्ड, त्यामुळे सेपरेट होणार दोन्ही स्ट्रँड. बबल तयार होणार एक. आणि बबल तयार झाल्यानंतर मग इथं RNA पॉलिमरेज जे एन्झाईम आहे ते एन्झाईम काय करेल, न्यूक्लिओटाइड आणेल जोडेल. RNA पॉलिमरेज 2 आहे इथं. ते काय करणार, न्यूक्लिओटाइड ऍक्टिव्हेटेड न्यूक्लिओटाइड आणणार जोडणार 30 न्यूक्लिओटाइड पर सेकंद या स्पीडनं करणार.
इथं प्रायमर वापरला जातो का? नाही वापरला जात प्रायमर नाही वापरला जात. तर अशा प्रकारे इथं पॉलिमरायझेशन होणार. दुसऱ्या टोकाला टर्मिनेटर रिजन आहे, तिथं या प्रोसेसचा शेवट होणार, कारण रो फॅक्टर टर्मिनेट करण्यासाठी आवश्यक आहे. आणि नंतर हे जे mRNA बनलेलं आहे ते सेपरेट होणार. सेपरेट झालं की पुन्हा या डीएनएचं कॉइलिंग पूर्वीसारखं आहे तसंच होणार, वाइंडिंग होणार. जे mRNA बनलं जातं ते प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये, ते mRNA डायरेक्ट यूज केलं जातं, त्याला कुठलंही प्रोसेसिंगची आवश्यकता नाही. ते पॉलिसिस्ट्रॉनिक आहे. It does not require further processing. But eukaryotic mRNA requires further processing because it contains introns, exon, intron, exon, intron, exon, intron, exon. आणि त्यामुळं स्प्लायसिसोम नावाचा ऑर्गॅनेल आहे, त्याच्या मदतीनं काय होणार? क्लिविंग, तुकडे 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 होणार, इंट्रॉन काढून टाकणार, सगळे एक्सॉन 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 जोडणार आणि एक कंप्लीट mRNA, फंक्शनल mRNA बनवला जाईल. जी mRNA वरती असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशनला आपण क्रिप्टोग्राम म्हणतो. क्रिप्टोग्राम, the genetic information present on mRNA, that functional mRNA, that is called as cryptogram. काही ठिकाणी क्वेश्चन त्यावर आहे. मग हे क्लिविंग स्प्लायसिंग झाल्यावर पुन्हा फर्दर प्रोसेसिंग लागतं का? लागतंच. काय? गॉनोसिन रेसिड्यूचं इथं काय बनतंय? जीटीपी. जीटीपीचं काय बनतंय? कॅप बनतं. ट्रान्सलेशन परफेक्ट व्हावं याची पाहिजे. मध्ये अनट्रान्सलेटेड रिजन आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. पुन्हा AUG पासून सुरू होऊन स्टॉप कोडॉन पर्यंत एंड होणारी अनेक मध्ये कोड असतील. जेवढं प्रोटीन असेल, जेवढं प्रोटीन असेल म्हणजे 100 अॅमिनो ऍसिडचं प्रोटीन असेल तर इथं 101 कोड असणार आहे. 200 अॅमिनो ऍसिडचं समजा प्रोटीन असेल तर 201 कोड असणार आहे. 500 अॅमिनो ऍसिडचं प्रोटीन असेल तर 501 कोड असणार आहे. शेवटी इथं नॉनसेन्स कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन असणार आहे. पुढेही अनट्रान्सलेटेड रिजन थोडा आहे आणि पॉलीएडिनिलेट रेसिड्यू पॉली ए 200 ते 300 बेसेसचा इथं टेल त्याला जोडलं जातं. कॅपिंग झालं, टेलिंग झालं, म्हणजे पहिलं क्लिविंग आणि स्प्लायसिंग झालं, कॅपिंग झालं, टेलिंग झालं आणि आता हे फंक्शनल RNA. पूर्वी याला HNRNA, हेट्रोजिनस RNA, याला अनप्रोसेस जे होतं त्याला म्हटलं जात होतं. आता हे फंक्शनल RNA आहे. हे फंक्शनल mRNA आहे आणि हे mRNA आता न्यूक्लिअर पोअर मधून बाहेर पडणार आणि पुढच्या प्रोसेससाठी हे यूज केलं जाईल. साइट ऑफ ट्रान्सलेशन जिथं असेल, प्रोटीन बनवायची जिथं प्रोसेस होणार तिथं हे ट्रान्सलेट केलं जाईल. ट्रान्सलेशनची प्रोसेस आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आता ते अर्धवट होईल. उद्याच्या लेक्चरला आपण स्टार्ट करू. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.